नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, आपण राबवलेल्या जलसाक्षरता व शेतीचा शाश्वत विकास या अभियानाच्या माध्यमातून आपल्या गावाची महाराष्ट्रभर एक आदर्शवत ओळख निर्माण केली. भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी क्रांतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती आणि त्याद्वारे ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करता येणे शक्य आहे याचे प्रात्यक्षिक करून आजच्या युवकांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. मी श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवडगाव जिल्हा कोल्हापूरच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या या कार्याची ओळख आमच्या महाविद्यालयाला पर्यायाने समाजाला व्हावी या उद्देशाने आपली मुलाखत घेऊ इच्छितो. कृपया परवानगी द्यावी. मी आमच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली मुलाखत घ्यावी. तत्पूर्वी मला आज जागतिक जल दिन निमित्त थोडंसं सांगावंसं वाटतं की येत्या आज सोमवार दिनांक 22 मार्च हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. साधारणपणे 1993 पासून जागतिक जल दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आणि याचे सर्व श्रेय महाराष्ट्रीयन व्यक्ती डॉक्टर माधवराव चितळे यांच्याकडे जाते. त्यांच्या प्रयत्नामुळेच सन 1993 पासून जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. त्याच वर्षी डॉक्टर चितळे यांना स्टॉकहोम जल पुरस्कार मिळाला होता. जागतिक जल दिन निमित्त युनेस्को जगाला एक थीम देते व त्या थीमला अनुसरून विविध कार्यक्रम घेतले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या थीमचा उद्देश जगाचे लक्ष पाणी प्रश्नाच्या विविध पैलूकडे जावे हा असतो. हीच थीम प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला युनेस्को घोषित करत असते. 1994ला पाण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे या पद्धतीची थीम होती. 1995 मध्ये महिला आणि पाणी ते आज अखेर 2021ला व्हॅल्युइंग वॉटर म्हणजे पाण्याची किंमत किंवा पाण्याचे मूल्य अशी या वर्षीची थीम आहे. आज आपण पाहतो जगात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. जग पाण्याच्या संकटात बुडू लागले याची जाणीव काही विचारवंतांना झाली. त्या बाबतीत ते लिहित आहेत, सांगत आहेत. तर काही कृतिशील विचारवंतांनी आपल्या कृतीतून पाण्याचे महत्त्व जगासमोर मांडले. पाण्याच्या विकासातच शेतीचा विकास दडला आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारे महाराष्ट्रातील थोर सुपुत्र अण्णा हजारे, राळेगण सिद्धी, पोपटराव पवार, हिवरे बाजार आणि त्याच पंक्तीत पुढे डॉक्टर नेताजी पाटील कारभारवाडी यांचा समावेश करता येईल असं मी या ठिकाणी म्हणतो. खरं तर कोल्हापूरला पाण्याची खूप टंचाई नसताना सुद्धा भविष्याची गरज ओळखून डॉक्टर नेताजी पाटील सर यांनी संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एकाच पाईपलाईनद्वारे संपूर्ण गावाची शेती ठिबक सिंचनाखाली आणली. कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण ठिबक सिंचनाखाली असलेले एकमेव गाव अशी आपल्या गावाची ओळख निर्माण केली. पाणी नियोजनाच्या माध्यमातून शेतीचा शाश्वत विकास व त्याद्वारे निर्माण होणारा रोजगार हाच ग्रामीण विकासाचा आधार आहे याची जाणीव समाजाला करून दिला. आपले कार्य आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कळावे, सोबतच ते समाजापर्यंत पोहोचावे यासाठी या वर्षीच्या जागतिक जल दिन ची थीम व्हॅल्युइंग वॉटर म्हणजे पाण्याचे मूल्य अशी आहे आणि याला अनुसरून आपले कार्य आहे. आपल्या कार्याची प्रेरणा आमच्या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांना कळावी यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय गुलाबराव पोळसाहेब, सचिव विद्याताई पोळसाहेब आणि महाविद्यालयाच्या कुशल प्राचार्या डॉक्टर विजया चव्हाण यांनी आपली मुलाखत घेण्याचे योजले. मुलाखत घेण्यासाठी आम्हास परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ऋतुजा पाटील, जान्हवी मछले आणि ऐश्वर्या कदम यांना मी या ठिकाणी मुलाखतीसाठी पाचारण करतो. धन्यवाद. नमस्कार सर, तुम्हाला संपूर्ण गाव ही ठिबक सिंचनाखाली करण्याची कल्पना कशी काय सुचली? नमस्ते. खरं तर ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या समस्या आज निर्माण झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या समोर जे सातत्यानं पाटपाण्यानं पाणी दिल्यामुळं त्या जमिनी खराब झालेल्या दिसत आहेत. मग क्षारपड जमिनी किंवा पाणथळ जमिनीची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात भेडसावते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं ऊसाचं पीक घेतलं जातं आणि ह्या ऊसाच्या पिकाच्या माध्यमातून आपण पाटपाण्यानं सातत्यानं पाणी दिल्यामुळे या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत. ऊसाचं उत्पादन कमी होत आहे आणि याबरोबरच आर्थिक स्तर शेतकऱ्यांचा खालावतो. आणि याच्याबरोबरीनंच हे मला कुठं दिसून आलं तर खऱ्या अर्थानं माझा PhDचा जो विषय होता
त्या PhDच्या विषयाच्या माध्यमातून मी काळंबवाडी डॅमचा सामाजिक आणि आर्थिक विकासावरचा परिणाम अभ्यासत असताना जवळपास 100 गावामधला अभ्यास केला किंवा सर्वे केला. आणि या सर्वेमध्ये असं जाणवून आलं की अगदी मोजक्याच गावामध्ये 1-2 शेतकऱ्यांचंच ठिबक सिंचन होतं आणि बाकीचे शेतकरी हे ऊसासाठी पाटपाण्याचाच वापर करत होते. आणि पाटपाण्याचा सातत्यानं अगदी 100-1 वर्ष पाटपाण्याचा वापर केल्यामुळं अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. आणि त्या समस्या सोडवायच्या असतील तर अति जास्त पाणी असणाऱ्या आमच्या भागात सुद्धा ठिबक सिंचन सारखं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे. जर ठिबक सिंचन सारखं तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी केलं नाही तर येणाऱ्या काळात आमच्या सगळ्या जमिनी ह्या पडीक होऊन जातील, नापीक होऊन जातील. हे जर टाळायचं असेल तर आम्हाला ठिबक सिंचन किंवा त्या प्रकारचं तंत्रज्ञान हे अवलंब करणं हे अतिशय गरजेचं आहे किंवा ती काळाची गरज म्हणून आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. हे असं मला वाटलं आणि म्हणूनच पूर्ण गावामध्ये या प्रकारचा प्रकल्प राबवायचा आम्ही ठरवलं. सर, आणखीन एक माझा प्रश्न आहे, तुम्ही सर्व गावाला एकत्र आणताना तुम्हाला काही अडचणी आल्या की नाही? कोणाची काही म्हणजे अडचण का प्रत्येकजण तुम्हाला म्हणजे हे एकत्र झाले का? खूप चांगला प्रश्न आहे. गावामध्ये हेवेदावे हे असतातच. त्यात राजकारण ही खूप मोठी गोष्ट आहे की जी आम्हाला एकमेकाजवळ यायला रोखते. आमच्या गावामध्ये सुद्धा तशा प्रकारची परिस्थिती होती. ज्यावेळी 2011ला या प्रकारची संस्था आमच्या ताब्यात आली त्यावेळी पार्टी स्पीड इतकं प्रचंड होतं की अगदी आमच्या गावातले 50% लोक एकमेकाशी बोलत नव्हते. म्हणजे संवाद हा गावातला पूर्णपणे संपलेला होता. अशा अवस्थेमध्ये या संस्थेचा कार्यभार आम्ही आमच्या हातामध्ये घेतला आणि खूप मोठ्या स्वरूपात एक लोकांच्या मधला संवाद थांबल्यामुळे एकत्र येणं शक्य नाही अशा प्रकारची परिस्थिती होती. पण ज्यावेळी संस्था चालवायला मी सुरुवात केली, पाटपाण्यानं पाणी द्यायला सुरुवात केली, त्यावेळी एकच तत्व ठेवलं की आमच्याकडं असणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता पूर्णपणे वापरल्या गेल्या आणि चांगल्या पद्धतीनं ती संस्था कशी चालेल, कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला ते पाणी लोकांच्यापर्यंत कसं पोहोच करता येईल आणि लवकरात लवकर त्यांचा फेर कसा बसेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि याचा फायदा असा झाला की 1 वर्षाला आमच्याकडे जमा व्हायची रक्कम 3 लाख रुपये आणि 3 लाख त्याच्यापूर्वी खर्च व्हायचे 2011 पूर्वी. पण आम्ही व्यक्तिगत त्याच्याकडे लक्ष दिलं. ही संस्था माझी आहे म्हणून ज्यावेळी लक्ष द्यायला सुरुवात केली त्यावेळी 3 लाखातले 1.5 लाख रुपये आम्ही वाचवायला सुरुवात केली. म्हणजे 3 लाख पाणीपट्टी म्हणून जमा व्हायचे आणि त्याच्यातले 1.5 लाखच खर्च व्हायचे. मग याच्यामध्ये लाईट बिल असेल, नोकर पगार असेल, मेंटेनन्स असेल, सरकारी पाणीपट्टी असेल, या सगळ्या गोष्टी, विजेचं बिल असेल, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं 1.5 लाखात भागायच्या आणि 1.5 लाख रुपये शिल्लक राहायला लागले. ज्यावेळी 1.5 लाख शिल्लक राहायला लागले ना त्यावेळी लोकांचा आमच्यावरचा विश्वास म्हणजे आमच्या संचालक मंडळावरचा विश्वास बसला आणि नवीन काहीतरी चाललंय अशा प्रकारची धारणा लोकांच्या मनामध्ये बसली. म्हणजे जे लोक एकमेकाशी बोलत नव्हते ते यानंतर थोडासा संवाद सुरू झाला आणि संवाद सुरू होण्यापाठीमागचं दुसरं महत्वाचं कारण घडलं ते म्हणजे आमच्याकडे ज्यावेळी ही संस्था चालवायला आली त्यावेळी आम्ही पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर आमच्या गावामध्ये शेतीशाळा सुरू केली. शेतीशाळेच्या माध्यमातून एकरी 100 टन उत्पादन आपल्याला कसं घेता येईल यावर विचार विनिमय सुरू झाला आणि कृषी सहाय्य वर्मा साहेब म्हणून जे होते कृषी खात्याचे ते आमच्या गावामध्ये यायला सुरू झाले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं एकरी 100 टनापर्यंत आपण कसं जाऊ शकतो हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. लोक 60-70 लोक येऊन त्यांच्या व्याख्यानाला बसायला लागले. परस्पर संवाद सुरू झाला. पार्टी बाजूला पडत गेली आणि त्यांनी जे काही सांगत होते त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब होती, आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे, आपल्याला जमिनीचं व्यवस्थापन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. आणि पाण्याचं व्यवस्थापन जर आपण करू शकलो तर आपण खताचं व्यवस्थापन करू शकतो त्या माध्यमातून, त्याबरोबर मातीचं व्यवस्थापन होऊ शकतं आणि उत्पादन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि उत्पादन खर्च आपण कमी करू शकतो. हे ज्यावेळी लोकांना समजलं त्यावेळी पाण्याचं व्यवस्थापन हे जर बेस असेल तर आपल्याला काय करावं लागेल हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि मग काय करावं लागेल हा विचार त्यांनी आमच्यासमोर बोलून दाखवला. त्यावेळी मात्र गोटखिंडी आणि आहिरवाडी ही जी सांगली जिल्ह्यातली 2 गाव आहेत त्या गावांच्या मध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो आणि शेतकऱ्यांना ते बघायला लावलं आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या असं डोक्यात आलं की आपल्याला ही संकल्पना गावामध्ये राबवायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तिथून आल्यानंतर आम्ही ठिबक सिंचनापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या डोक्यात ज्या संकल्पना होत्या
की दुही निर्माण करून आपला फायदा होणार नाही किंवा भांडणं करून आपला फायदा होणार नाही. आपण जर एकत्र आलो तर निश्चित आपण आपली आर्थिक समृद्धी करू शकतो. आपण जेवढे हेवे दाव्यामध्ये अडकून राहू तेवढा आपण पाठीमागं बॅकफूटवर जाऊ. आणि सरासरी असणारी 20 गुंठ धारण क्षेत्रामध्ये आमचे शेतकरी काहीच करू शकत नव्हते. ते एकत्रितपणे हा प्रकल्प केल्यामुळं आपला काय फायदा होईल हे त्यांना समजलं आणि हेवे दावे विसरून ते एकत्र आले. नमस्कार सर, मी जान्हवी. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जे तुम्ही ही तंत्रज्ञान पद्धत केली ती तुम्ही आता लोक शिकलेले नाहीत काय नाहीत, त्यामुळे तुम्ही ती लोकांना तंत्रज्ञान पद्धत समजवली कशी, त्यांनी ती कशी पद्धत स्वीकारली व त्यांना ही पद्धत तुम्ही पटवून कशा प्रकारे दिली त्याबद्दल सांग. खूप चांगला प्रश्न आहे. जान्हवी, खरं तर जे वयस्कर लोक आहेत त्या वयस्कर लोकांना जी पारंपरिक पाटपाण्याची पद्धत आहे तीच खूप चांगली वाटते. आणि त्यातल्या त्यात ऊसासारखं पीक हे पाट पाण्यावरच घेतलं जाऊ शकतं अशा प्रकारची फिक्स मेंटॅलिटी मानसिकता ही आमच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. ती फक्त आमच्या गावापुरती मर्यादित नाही तर सगळ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये तशाच प्रकारची मानसिकता आहे आणि ती बदलणं इतकी सोपी गोष्ट नव्हती. पण ज्यावेळी शेतीशाळेच्या माध्यमातून कृषी सहाय्यक वर्मासाहेब ज्यावेळी आमच्या गावात येत होते आणि एकरी 100 टन उत्पादन काढण्यासाठी आपल्याला नेमक्या काय गोष्टी करायला पाहिजेत हे ज्यावेळी ते सांगत होते त्याच्यातून त्यांनी पाणी व्यवस्थापन हा भाग घेतलेला होता. आणि त्या पाणी व्यवस्थापनामध्ये त्यांनी स्पष्ट काही गोष्टी केलेल्या होत्या की कोणतंही पीक असेल त्या पिकाची पाण्याची गरज ही ठरलेली आहे. आणि त्या गरजेचा ज्यावेळी आम्ही विचार करतोय त्यावेळी त्या पिकासाठी पाणी किती आवश्यक आहे आणि कोणत्या स्टेजमध्ये किती पाणी द्यायला पाहिजे. म्हणजे अगदी आपण लागण करत असताना किती पाणी द्यायला पाहिजे, अगदी पहिल्या महिन्याभरामध्ये किती पाणी द्यायला पाहिजे, म्हणजे त्या पिकाच्या ग्रोथनुसार आणि जमिनीच्या प्रतीनुसार त्या जमिनीला किंवा त्या पिकाला ऊसाच्या पिकाला किती पाणी द्यायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि हे पाणी पाटपाण्यानं देता येणं शक्य नाही हे सुद्धा त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं होतं. आणि त्यामुळं लोकांनी ज्यावेळी ठिबक सिंचन प्रकल्प स्वीकारायचं ठरवलं त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की हे तंत्रज्ञान हे खर्चिक आहे. एक तर पाटपाण्यानं पाणी देणं ही मानसिकता होती आणि दुसरा एक प्रश्न होता की आमचं 50,000चं पीक कर्ज सुद्धा आमचं भागत नाही होणाऱ्या उत्पादनातून. आणि ठिबक सिंचन सारखं तंत्रज्ञान ज्याला एकरी 1 लाख रुपये आपल्याला ॲडिशनल खर्च करावे लागतात हे पैसे कसे उपलब्ध करायचे हा त्यांच्या समोरचा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवत असताना एक तर ज्यावेळी आम्ही ठिबक सिंचन सारखं तंत्रज्ञान वापरणार आहे म्हणजे कमी पाण्यामध्ये, म्हणजे आज पूर्वी आम्ही पाटपाण्यानं ज्यावेळी पाणी देत होतो त्यावेळी 1 एकराला 1,10,00,000 लिटर पाणी आम्हाला द्यावं लागत होतं. आणि ज्यावेळी ठिबक सिंचननं पाणी द्यायला सुरुवात केली त्यावेळी फक्त 55 लाख लिटर पाण्यामध्ये आमचं ऊसाचं 1 एकराचं पीक यायला लागलं. म्हणजे जी अगदी शासनासमोरच्या 2 प्रमुख समस्या आहेत त्याच्यामधली पाण्याची एक समस्या आहे आणि दुसरी विजेची समस्या आहे. आज आमच्या गावाच्या माध्यमातून आम्ही 50% पाण्याची बचत केली आणि जवळपास 33% विजेची बचत केली. आता ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आणि जे उत्पादन जास्त पाण्यामुळं कमी होतं ते उत्पादन मर्यादित किंवा जितकं पाणी दिल्यानंतर ते उत्पादन वाढ होणार आहे, कमीत कमी पाण्यामध्ये ते उत्पादन वाढतं हे त्यांच्या लक्षात आणून दिलं गेलं आणि त्यानंतर ते त्याला तयार झाले. दुसरा मुद्दा, ठिबक सिंचननं पाणी दिल्यानंतर पाट पाण्यापेक्षा किमान 10 ते 15% उत्पादन वाढतं. आणि याबरोबरच जे उत्पादन खर्च आम्ही घालतोय मग रासायनिक खतं असतील किंवा भांगलणीसाठी जो येणारा खर्च आहे तो सुद्धा ठिबक सिंचननं पाणी दिल्यानंतर कमी येतो. तो कसा कमी येतो तर जी रासायनिक खतं आम्ही विस्कटून टाकतो त्याच्यामधली पाट पाण्यानं जेवढी आम्ही पाणी देतो त्यावेळी बरीचशी खतं ही मुळाच्या कक्षेच्या खाली जातात, काही खतं हवेमध्ये विरून जातात किंवा ही खतं पाण्यातून नदीमध्ये निघून जातात आणि नदीमध्ये प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या हळूहळू लक्षात आल्या आणि उत्पादन 10 ते 15% वाढतंच, पण त्याच्या बरोबरीनं दुसरा एक फायदा होतो की आंतरपीक जे आहे त्या आंतरपिकाच्या माध्यमातून जो भाजीपाल्याची शेती जर आपण करू शकलो तर त्याच्यातून 1 एकरातून 1 लाख ते 1.5 लाख रुपये त्यांना मिळू शकतात. आणि त्यामुळं ठिबक सिंचनसाठी आलेला जो एक्स्ट्रा खर्च आहे तो खर्च हा खूप मोठा राहत नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं गेलं. आणि त्याचा फायदा असा झाला की जे शेतकरी, जे वयस्कर लोक होती की जे अशा प्रकारचं तंत्रज्ञान स्वीकारण्यास तयार नव्हती ती स्वीकारण्यास तयार झाली. बांगणीचा खर्च हा गाळण यंत्रणेमधून पाणी ज्यावेळी गाळून शेतामध्ये जातं
त्यावेळी बऱ्यापैकी भांगलणीचा खर्च 70% कमी झाला आणि तो सुद्धा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते ठिबक सिंचन सारखं तंत्रज्ञान करायला तयार झाले. नमस्कार सर, मी ऋतुजा पाटील. तुम्ही हे सर्व काम करताना म्हणजे सर्व काम करताना गाव सगळे एकत्र तुम्ही कसं काय आणू शकला? मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की गाव एकत्र आणणं खूप अवघड आहे सध्याच्या कालावधीमध्ये तरी, कारण राजकीय दृष्टिकोनातून प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न झाले. एकत्र कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये कन्वर्ट झालेले आहे आणि त्यामुळं स्वतंत्र विचार हे प्रत्येक व्यक्तिगणिक हे निर्माण झालेले आहे. पण ज्यावेळी 2011 पासून 2014 पर्यंत वेगवेगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचं काम झालं, त्यावेळी अगदी इप्कोग्रामसारखी संकल्पना आम्ही आमच्या गावात राबवलेली होती. कृषी खात्याच्या माध्यमातून अनेक अधिकारी आमच्या गावामध्ये आलेले होते आणि या माध्यमातून कृषी विद्यापीठ, कृषी खातं, इप्कोग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ व्याख्याते ते शेतीच्या उत्पादनाच्या वाढीच्या संदर्भात कारभारवाडी गावामध्येच आलेच, पण त्याबरोबरच आपण एकंदरीत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून कशी पावलं उचलायला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा प्रबोधन करण्याचं काम झालं. आणि त्याचा जो बेस तयार झालेला होता म्हणजे 2015 मार्चमध्ये आम्ही जो ठिबक सिंचन प्रकल्प कार्यान्वित केला, त्याचा जो बेस तयार करण्याचं काम केलेलं होतं ते 2011 पासून सुरू होतं. ते टप्प्याटप्प्यानं सुरू होतं. अनेक तज्ज्ञांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून लोकांना हे समजायला लागलं की आपण ज्या मार्गाने निघालेलो आहोत. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आमच्या गावातले 50% लोक आम्ही एकमेकाशी बोलत नव्हतो आणि न बोलण्याचे जे तोटे होते ते येणाऱ्या पिढ्या ह्या संस्कारक्षम होणार नव्हत्या हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या गावाचं आजचं अवलोकन केलं आणि जुन्या गावाचं जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येतं की जुन्या गावामध्ये ज्यावेळी ठराविक मोठी जी वयस्कर व्यक्ती असायच्या त्यांना वेगळा मान दिला जायचा. ते जे सांगतील त्या पद्धतीनं ते त्या कुटुंबातीलच असतील असं नाही, तर दुसऱ्या कुटुंबातले असले तरी त्यांचं बाकीची लहान मुलं किंवा लहान ऐकायचे. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आपण घरातल्या सुद्धा मोठ्यांचं ऐकत नाही आणि हीच स्थिती कारभारवाडी सारख्या किंवा इतर गावामध्ये झालेली होती. आणि ज्यावेळी ह्या प्रबोधनाच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून ही प्रबोधन झालं, लोकांना समजलं की आपण ज्या मार्गाने निघालोय, आमच्यातला संवाद जर तुटला, संवाद जर कमी झाला तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही हे लोकांना समजलं आणि त्यांनी एकमतानं सगळ्यांना बरोबर घेऊन सोबत घेऊन जायचं ठरवलं आणि हा काळ सर्वसाधारण 2014 पर्यंत आला, आमच्या गावामध्ये आला आणि लोकांना एकतेचं महत्त्व समजलेलं होतं. कारण 3 वर्षामध्ये संस्थेचा कारभार इतका चांगल्या पद्धतीनं चाललेला होता की 3 वर्षामध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपये फायदा मिळत होता. तो 4.5 लाख रुपये फिक्स डिपॉझिट संस्थेकडे राहिलेली होती. आणि जर आम्ही एकत्रितपणे जर सामोरं गेलो, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणं असेल किंवा गावातील एकूण बदलांचा विचार करत असताना आपण जर एकत्रितपणे सामोरं गेलो तर आपण खूप मोठा बदल करू शकतो. आणि याच दरम्यान आमच्याकडची जी शाळा आहे गावामधली, त्या शाळेकडे सुद्धा एक कमिटीनं चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यायला सुरुवात केलं आणि तिथं सुद्धा इतके चांगले रिझल्ट आले. आमच्या गावातला पट विद्यार्थी संख्या ही 25 आहे, म्हणजे 1ली ते 5वी संख्या आहे 25 गावातल्या विद्यार्थ्यांची. पण आमच्या गावामध्ये एकूण शाळेमध्ये असणारे विद्यार्थी 100च्या वरती. आमच्या गावामध्ये पुढच्या 2 वर्षाची ऍडमिशन अगोदर फायनल केली जातात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कारभारवाडी एकमेव शाळा असेल की ज्या ठिकाणी वेटिंगला नाव असतं, म्हणजे पहिलीच ऍडमिशन 2 वर्ष अगोदर घ्यावं लागतं. अशा प्रकारची स्थिती कारभारवाडीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे. हे कशामुळं? फक्त एकत्र आल्यामुळं लोकांना अशा प्रकारची संकल्पना किंवा त्यांना ते जाणवलं आणि मग का मी एकत्र येऊ शकत नाही हा विचार लोकांच्या मनात सुरू झाला. म्हणजे लोकांच्या डोक्यातली ती चळवळ पडली आणि त्याच्या अगोदर गेल्या 20 वर्षामध्ये झालेले तोटे सुद्धा त्यांना समजून आलेले होते आणि या 3 वर्षातले फायदे यांचा कुठंतरी लेखाजोखा त्यांनी घेतला आणि हे सगळी लोक गाव एकत्र यायला मदत झाली. सर, तुम्ही आत्ताच बोलला की लोकांच्या मध्ये एकत्रित तुम्ही गाव आणला, तर गाव तर एकत्रित आलंच आता, पण आता गाव एकत्र आल्यावर त्यांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवला की ही व्यक्ती ह्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकतो, हे आपल्याला योग्य मार्गाने नेत नाही. तर एकेकांचं म्हणणं असतं ह्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा, हे तर आपल्याला काय ह्यातनी ज्ञान आहे ते सांगतील आणि काय आपल्याला म्हणजे माहिती देतील आणि झाला तुम्ही करा असं म्हणतील. हा विश्वास तुम्ही कसा जपला?
हा विश्वास जपण्यासाठी मला वेगळं काहीच करायला लागलं नाही. खरं तर पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा सहकारानं केला. पश्चिम महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं विकसित झाला तो सहकारामुळे. आणि पश्चिम महाराष्ट्राची आता जी वाताहत सुरू झालेली आहे ती सुद्धा सहकार मोडकळीस आल्यामुळे. हे लोकांना बऱ्यापैकी समजून आले. आणि ज्यावेळी मी माझ्या या संस्थेचा विचार करतोय ना, ज्यावेळी 2011ला ही संस्था मोडकळीस आलेली होती, म्हणजे ही चालणारच नाही अशा प्रकारची लोकांची मानसिकता होती, 100% लोकांची मानसिकता होती. ती न चालणारी संस्था आमच्या ताब्यात दिलेली होती. आणि पहिल्या वर्षी आम्ही 1.5 लाख रुपये शिल्लक ठेवले, दुसऱ्या वर्षी या संस्थेतून 1.5 लाख रुपये शिल्लक ठेवले आणि तिसऱ्या वर्षी 1.5 लाख रुपये शिल्लक ठेवले. म्हणजे 3 वर्षामध्ये या संस्थेमध्ये आम्ही 4.5 लाख रुपयाच्या फिक्स डिपॉझिट ठेवलेल्या होत्या. त्याच्यापूर्वी 20 वर्षामध्ये 1ही रुपया शिल्लक दिसत नव्हता. आणि त्या 3 वर्षामध्ये एवढा मोठा बदल झाला की लोकांना समजायला लागलं की ही व्यक्ती काहीतरी नवीन करू शकते. आणि त्यामुळं तो विश्वास हा आम्ही आमच्या कामातून दाखवून देण्याचं काम केलं. म्हणजे फक्त बोलणं नाही तर ॲक्च्युअल ते पैसे शिल्लक ठेवले गेले. आणि दुसरी गोष्ट, जे पूर्वी पाणी येत होतं शेतकऱ्यांना 21-21 दिवसांना, तो फेर 15व्या-16व्या दिवशी त्यांना पाणी यायला लागलं. म्हणजे पाणी कमी वेळेत येते. सगळ्या गोष्टी खूप नियोजनबद्ध चालू आहे. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे पैशाची बचत व्हायला लागली, पैसे संस्थेकडे शिल्लक राहायला लागले. या 3 गोष्टी लोकांना पटल्या आणि लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढायला लागला. याबरोबरच अनेक तज्ज्ञांना इथं आणून त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या समोर उभं केलं गेलं. त्याच्यातून त्या लोकांचं प्रबोधन झालेलंच होतं. एक वेगळा विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलीच होती. आणि त्यामुळं एखादी व्यक्ती पुढं होऊन काहीतरी करायला लागलेली आहे, त्यांना जर आपण सपोर्ट देऊ शकलो तर गावात कुठंतरी बदल होऊ शकेल हे त्यांच्या लक्षात आलं. आणि विश्वास हा दृढ होत गेला किंवा तो वाढत गेला. सर, आता तुम्ही नवीन तंत्रज्ञानाच्या म्हणजे शेती करत आहात, मग याच्यातून तुमच्या गावाला काय नेमका असा फायदा झाला? ठीक आहे. खरं तर फायद्याचा विचार करत असताना जे पाटपाण्यावर जे तोटे होत होते ते तोटे बऱ्यापैकी कमी करण्याचं काम ठिबक सिंचन पद्धतीनं झालं. माझ्या दृष्टिकोनातून वैयक्तिक जर विचार आला तर सगळ्यात मोठा फायदा झाला. लोक एकत्र आले, ते मनाने एकत्र आले आणि संवाद गावामधला सुरू झाला. 2011 मध्ये जी गावामध्ये स्थिती होती, आम्ही एकमेकाशी बोलत नव्हतो, ही स्थिती होती. 2020 मध्ये मी ज्यावेळी येतोय त्यावेळी 2020 मध्ये आमच्या गावातले 95% लोक एकमेकाशी बोलतात, त्यांच्यामध्ये खूप चांगला संवाद आहे. हा सगळ्यात मोठा फायदा सामाजिक दृष्टिकोनातून झाला. दुसरा फायदा म्हणजे ज्या वेळा मी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा विचार करतोय त्यावेळी मात्र त्याचे झालेले फायदे हे एक नाही, खूप मोठ्या प्रमाणात फायदे झाले. मी ज्यावेळी नैसर्गिक साधन संपत्ती म्हणून काही गोष्टींचा विचार करतोय त्यावेळी पर्यावरणीय दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा सांगेन की आमच्या गावामध्ये 50% आम्ही पाण्याची बचत करू शकतो. हा पहिला फायदा झाला. म्हणजे जे 1,10,00,000 लिटर पाणी आम्ही पूर्वी वापरत होतो ते आज फक्त एकरी 55 लाख लिटर पाण्यामध्ये आम्ही 1 एकरातल्या ऊसाचं उत्पादन घेतो. दुसरा फायदा झाला, जी वीज पूर्वी पाटपाण्याच्या माध्यमातून 100% खर्ची पडत होती ती वीज आज 32% बचत करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय. म्हणजे विजेची सुद्धा जवळपास 68% वीज आमच्या गावामध्ये वापरली जाते, बाकीची 32% वीज आम्ही बचत करू शकतो. हा दुसरा फायदा झाला. तिसरा फायदा झाला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, ती मातीची प्रत सुधारणा. जी पाटपाण्याच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही पाणी देत होतो ना त्यावेळी बऱ्याचशी जमीन म्हणजे आमच्या गावातली जवळपास 35% जमीन ही पाणथळ झालेली होती आणि क्षारफुटीसारखी समस्या आमच्या गावामध्ये बऱ्याचशा क्षेत्रामध्ये निर्माण झालेली होती. आज तुम्ही आमच्या गावात कुठेही फिरला तर शेतामध्ये पाणी साचून राहिलेलं तुम्हाला बघायला मिळणार नाही. म्हणजेच जितकं त्या पिकाला गरजेचं आहे तितकंच पाणी देणं शक्य झाल्यामुळं त्या जमिनीची प्रत सुधारली. जी क्षारपड मृदा झालेली होती ती सुधारायला मदत झाली. त्याच्यानंतरचा दुसरा फायदा झाला की पूर्वीच्या पाटपाण्याच्या पद्धतीनं हवेचं प्रमाण त्या जमिनीमधलं कमी व्हायचं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असायचं. त्यामुळं जमिनीमध्ये जे जीवाणू आहे, जे जमीन जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात, गांडूळ आहेत, त्यांची संख्या बघायला सुद्धा मिळत नव्हती. ज्यावेळी ठिबक सिंचन झालं त्यानंतर 1च वर्षामध्ये
खऱ्या अर्थानं गांडूळ दिसायला लागले आमच्या शेतामध्ये. आणि आज तर तुम्ही कुठेही शेतामध्ये उकरलं तरी गांडुळांची संख्या दिसते. म्हणजे पर्यावरणीय दृष्टिकोनातून बघितलं, पाण्याची बचत झाली, विजेची बचत झाली, मृदेचा कस पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवणं सुद्धा हे या प्रकल्पामुळे शक्य झालं. पण शेतकऱ्यांना पर्यावरणाचं काही देणं घेणं नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून जे फायदे झाले त्याच्यामधला पहिला फायदा झाला, जे शेतकरी एकरी 27 टन उत्पादन घेत होते की ज्याच्यातून त्यांना काहीच मिळत नव्हतं, ते शेतकरी आज 40, 45, 60, 80 टनापर्यंत पोहोचले. हे फक्त ठिबक सिंचनामुळे शक्य झाले. म्हणजे त्यांचं उत्पादन दुप्पट ते तिपटीनं वाढलं. त्याच्यातून त्यांना आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये यायला मदत झाली. दुसरा मुद्दा, आमच्या गावात जर तुम्ही कुठेही फिरला तरी 4.5 फुटाची सरी आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल. ज्यावेळी ठिबक सिंचन करण्यापूर्वी आमच्याकडे 3.25 आणि 3 फुटाची सरी असायची. आता ती 4.5 फुटाची सरी आहे. आणि जास्त अंतरावर ऊस केल्यामुळे मध्ये जो पट्टा तयार होतो किंवा जी सरी आहे त्या सरीमध्ये आम्ही पूर्वी मक्याचं पीक घेत होतो. ते मक्याचं पीक बंद केलं आणि त्या ठिकाणी भाजीपाल्याची शेती करायला सुरुवात केली, फुलाची शेती करायला सुरुवात केली. आणि फुल आणि भाजीपाल्याची शेती करत असताना लोकांना 1 एकरातून 1 लाख 1.5 लाख रुपये मिळायला लागले. म्हणजे पूर्वी फक्त 1 एकरातून पाट पाण्यावर आमचा शेतकरी 11,000 रुपये मिळवत होता. आज आंतरपिकातून तो 1 लाख ते 1.5 लाख रुपये मिळवतोय आणि ऊसातून तो कमीत कमी 70 ते 80,000 रुपये मिळवतोय. म्हणजे आमच्या शेतकऱ्याचं सरासरी उत्पादन 1 एकरातून 2 लाखापर्यंत पोहोचलं. आणि पूर्वी ते किती होतं? फक्त 11,000 रुपये होतं. आणि या पद्धतीनं त्याचं उत्पादन वाढलं. पूर्वी 11,000 रुपये उत्पादन घेत होता ना, त्यावेळी तो एकरी ऊसासाठी 76,000 रुपये प्रोडक्शन कॉस्ट उत्पादन खर्च करत होता. ज्यावेळी ठिबक सिंचन झालं त्यावेळी तो उत्पादन खर्च सुद्धा कमी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली. स्वतःची रोपं स्वतः तयार करायला त्या प्रकारचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शिकवलं गेलं. आणि स्वतःची रोपं जी 2,500 ऊस 1 एकरामध्ये शेतकरी तुडवत होता त्याच्याऐवजी स्वतःची रोपं त्यानं स्वतः तयार करायला सुरुवात केली. आणि फक्त 400 ऊसात लागण करणं त्याला शक्य झालं. म्हणजेच 2,000 ऊस तो त्यानं वाचवले. 5 रुपयाला 1 ऊस धरला तरी 10,000 रुपये फक्त ऊस लागण या संकल्पनेमध्ये त्यानं वाचवले. 20,000ची खतं ज्यावेळी तो टाकत होता, रासायनिक खतं टाकत होता, त्याच्यामधली 65% खतं वाया जात होती. मी काय म्हणतोय बघा, म्हणजे जर मी त्याचा हिशोब केला तर 20,000 मधली 13,000ची खतं मुळाच्या कक्षेच्या खाली जाणं किंवा दुसऱ्याच्या शेतामधून नदीमध्ये निघून जाणं किंवा हवेमध्ये निघून जात होती. ठिबक सिंचननं ज्यावेळी आम्ही खतं द्यायला सुरुवात केली त्यावेळी पाण्याच्या माध्यमातूनच ती खतं विद्राव्य स्वरूपात त्या रोपाच्या पिकाच्या मुळाजवळ द्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्या खताची कार्यक्षमता 90% वाढली. म्हणजे 65% खतं वाया जात होती, आता ती फक्त जास्तीत जास्त 10% खतं वाया जातात. म्हणजेच आज त्याच्यातून सुद्धा शेतकऱ्यांना फायदा झाला. म्हणजे एकूण उत्पादन खर्च हा आम्ही 40 ते 42,000 वर आणला आणि उत्पादन मात्र हे 2 लाखापर्यंत गेलं. आणि या माध्यमातून आम्हाला जे एकूण उत्पादन मिळत होतं आर्थिक स्वरूपात ते उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढायला मदत झाली. सर, हे तुम्ही तंत्रज्ञान विकसित केला त्यामुळे रोजगाराच्या संधी तर उपलब्ध झाल्या असतीलच. त्यामुळे कोणकोणत्या संधी तरुणांना मिळाल्या किंवा आपल्या जे शेतात काम करतात किंवा इतर जातात MIDC वगैरे या ठिकाणी न जाता ज्या संधी उपलब्ध झाल्या? खूप चांगला प्रश्न विचारलास. खरं तर शेतीकडे बघण्याचा आजचा दृष्टिकोन युवकांचा खूप वाईट आहे. म्हणजे शेतीतून काहीच मिळत नाही अशा प्रकारची मानसिकता आहे. कारण वडिलोपार्जित शेती त्यांच्याकडे येत गेलेली आहे, पण त्याच्यातून आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघायला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला उत्पादन मिळू शकतं ही मानसिकता मात्र आमच्या शेतकऱ्यांच्याकडे राहिलेली नाही, आमच्या तरुणांच्याकडे राहिली. तर आज आमच्या गावाचा विचार करत असताना आमच्या गावाचं सरासरी धारण क्षेत्र हे 20 गुंठ आहे एका कुटुंबात. आणि 20 गुंठ्यातून पाट पाण्यावर ज्यावेळी आम्ही ऊस करत होतो त्यावेळी ते कधीही न परवडणारं पीक आहे अशाच प्रकारची आमच्या शेतकऱ्यांची दाखना होती. पण ज्यावेळी आम्ही ऊस आज ठिबक सिंचन तंत्रज्ञान केलं आणि त्या ऊसामध्ये आम्ही भाजीपाल्याची आणि फुलाची शेती करायला सुरुवात केली त्यावेळी मात्र आमच्या कुटुंबातल्या ते 3, 4, 5 माणसं जे आहेत त्या 5 माणसांना वर्षभर रोजगार मिळाला. याचं कारण असं झालं की ते लागणीपासून म्हणजे ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण घेतो, लागणीपासून ते काढणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंतरपीकं घेता येणं शक्य आहे. म्हणजे किमान 2 आंतरपीकं आमची त्या ऊसाच्या शेतीमधून घेता येणं शक्य झालं. आणि ते आंतरपीक ज्यावेळी घेतो
त्यावेळी ते आंतरपीक विकण्यासाठी आम्हाला मार्केटमध्ये जावं लागतं. त्यासाठी काही लोकांची गरज भासायला लागली आणि त्यामुळं गावामध्येच आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. म्हणजे पूर्वी फक्त ऊसाचंच उत्पादन होत होतं, त्याच्याऐवजी भाजीपाल्याचं आणि फुलाची शेती करायला सुरुवात केल्यानंतर त्याची विक्री व्यवस्था सुद्धा आम्ही या ठिकाणी डेव्हलप केल्यामुळं किंवा प्रत्येक कुटुंबातील सदस्य त्या ठिकाणी घेऊन जात असल्यामुळं आमच्याकडं ते उत्पादन वाढलं आणि ते उत्पादन वाढल्यामुळं दुसऱ्या ठिकाणी म्हणजे MIDC मध्ये वगैरे जाऊन काम करायला पाहिजे ही मानसिकता लोकांची कमी झाली. माझ्या 20 गुंठे शेतामध्येच किंवा 1 एकर शेतामध्येच मला काम मिळू शकतं आणि मी वर्षभर त्याच्यामध्ये काम करू शकतो, हा विश्वास या लोकांच्या मध्ये निर्माण झालेला तुम्हाला या माध्यमातून दिसून येईल. सर जसं आता आपण सांगितलं रोजगाराची निर्मिती उपलब्ध झाल्या, तसंच मी आता आपल्याला एक प्रश्न विचारते. आपण आता आपल्या ह्या सगळ्या रोजगाराची निर्मिती उपलब्ध करण्याचं आपण आज सांगितलं, त्याचबरोबर आपल्या आता भविष्यात काय काय योजना उपलब्ध करायची इच्छा आहे? खरं तर ठिबक सिंचन ही सुरुवात होती, कारण हे एक तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याकडे काही पर्याय निर्माण झाले. त्याच्यामधलं मी तुम्हाला सांगितलं की ऊसाचं उत्पादन वाढलं आणि ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आमचे शेतकरी भाजीपाल्याची फुलाची शेती करायला सुरुवात केली. आता काही शेतकऱ्यांनी ऊस सुद्धा बाजूला ठेवला, ज्याची गरज आहे. आज जे पीक पद्धती आहे, प्रारूप आहे, ते बदलण्याची गरज आहे. ऊस हा पूर्णपणे बाजूला जायला पाहिजे, कारण हा ऊस ज्या प्रमाणात पाणी आपण देतोय त्या प्रमाणात आपल्याला त्याचं आर्थिक स्वरूपात निर्मिती करणं किंवा पैशात त्याचं रूपांतर करणं हे शक्य नाही किंवा तितकं उत्पादन आपल्याला ते देत नाही. आणि त्यामुळं आपल्याला पीक पद्धती ही बदलणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी 10 ते 12 शेतकरी आमच्यातले असे आहेत की त्यांनी ऊस घेणंच बंद केलं. ते भाजीपाला आणि फुलाची शेती ते करतात आणि वर्षभर 2-3 वेळा ती पिकं घेत आहेत. 2-3 पिकं ते त्या शेतातून घेत आहेत. तर या माध्यमातून ज्यावेळी हे शेतकरी आमचे भाजीपाल्याचं आणि फुलाचं उत्पादन घ्यायला लागले, त्यावेळी एक प्रश्न आला की त्यांनी जे पेरलेलं होतं ते पाट पाण्याच्या वेळा जेवढे पेरत होते तेवढंच ते आंतरपीक म्हणून त्यांनी भाजीपाला आणि फुलाची शेती करायला सुरुवात केलेली होती. पण त्यांच्या असं लक्षात आलं की वापसा अवस्था राहत असल्यामुळे ठिबक सिंचननं मुळाजवळ पाहिजे तेवढंच पाणी दिलं गेल्यामुळे जी भाजीपाल्याची पिकं घेतली गेली किंवा जी फुलाची पिकं घेतली गेली त्याची क्वालिटी किंवा त्याची प्रत इतकी चांगली राहिली आणि ते उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्यांच्या घरच्या गरजा भागून ते उत्पादन मार्केटमध्ये नेणं गरजेचं पडलं. ते उत्पादन वाढलं. आता उत्पादन वाढलं पण आमचा शेतकरी अजून आम्ही आमच्या पाठीतून बाहेर पडलेलो नाही. अजून आमच्या डोक्यात आमचा पाटील जिवंत आहे. म्हणजे मी किंवा माझ्या घरची माणसं बाजारात जाणार का, मार्केटमध्ये ती बसणार का ते धान्य विकायला किंवा जे भाजीपाला विकायचा आहे तो विकायला, ती मानसिकता आमच्या शेतकऱ्यांच्याकडे नव्हती. म्हणून आम्ही पुढची योजना राबवायचं ठरवलं की खऱ्या अर्थानं आम्हाला स्वतःचा एक सहकारी तत्वावरचा कारभारवाडीचा भाजीपाला संघ काढता येईल. त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. आता आणखीन 1-2 महिन्यामध्ये आमचा कारभारवाडीचा स्वतःचा सहकार तत्वावरचा भाजीपाला संघ सुरू होतो. यासाठी आवश्यक होती जागेची. खरं तर 3 लाखाचा व्यवहार असणारी आमची पाणी पुरवठा संस्था आहे. या माध्यमातूनच आम्ही गट स्थापन केला आणि त्या गटाच्या माध्यमातून गट शेती योजनेतनं काही फंड आम्हाला उपलब्ध झाले. जवळपास आज 3.5 कोटी रुपये फंड गट शेती योजनेतून कारभारवाडी गावाला, म्हणजे फक्त 60 कुटुंबाचं आमचं गाव आहे, त्या 60 कुटुंबाच्या गावाला जवळपास 3.5 कोटीचे फंड गट शेती योजनेतनं आम्हाला मंजूर झालेत. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजना घेतल्या. याच्यामध्ये जवळपास 1 एकराचं ग्रीन हाऊस आहे. यानंतर या ठिकाणीच आम्ही जवळपास 5 गुंठ जागा खरेदी, गटानं 5 गुंठ जागा खरेदी केलेली आहे. आज त्या जागेची किंमत जवळपास 18 लाख रुपये. म्हणजे गाव करेल ते राव करू शकेल का, ही जी म्हण आहे ती आमच्या कारभारवाडीनं दाखवून दिलेली आहे. या 5 गुंठे जागेमध्ये आम्ही थोडीशी जागा अशी निश्चित केलेली आहे 500 स्क्वेअर फुटाची. त्याच्यामध्ये आम्ही मिरची कांडप यंत्र बसवतो. म्हणजे कारभारवाडीचा एक ब्रँड तयार करतोय. त्याच्यामध्ये मिरची पावडर तयार करायची आणि कारभारवाडीच्या महिला चटणी पावडर तयार करते, तयार चटणी. त्याच्यानंतर आम्ही इथंच ऑइल मिल बसवतोय. आमच्याकडं ऊसाबरोबर दुसरी काही पिकं आहेत. त्याच्यामध्ये सूर्यफूल आहे आणि भुईमुग आहे. ते सूर्यफूल आणि भुईमुगाचं जे तेल काढण्याचं काम आहे ते इथूनच आम्ही संस्थेच्या माध्यमातून लोकांना काढून देऊ. त्यांना जितकं त्यांच्या घरामध्ये लागेल तितकं ते नेतील आणि बाकीचे विक्री व्यवस्था आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करू. हे दुसरा व्यवसाय आम्ही करतोय. शेवया मशीन आणि ओला मसाला तयार करण्याची मशिनरी सुद्धा आम्ही या ठिकाणी बसवतोय. ही पहिली योजना झाली. म्हणजे याच्यामध्ये किमान 3 ते 4 महिलांना, आणि ज्यावेळी आम्ही हे मोठ्या प्रमाणात करू त्यावेळी किमान 15 ते 20 महिलांना त्या ठिकाणी आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो.
आणि कारभारवाडीचा ब्रँड हा कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये सहजगत्याने होऊ शकतो. दुसरा एक काम करतोय आपण, ते म्हणजे भाजीपाला संघाची इमारत आमच्या इथं तयार होते. ती जवळपास 1800 स्क्वेअर फीटची इमारत आम्ही बांधतोय आणि त्या माध्यमातून फक्त कारभारवाडी पुरता विचार आम्ही करत नाही, तर कारभारवाडी आणि त्याच्या आजूबाजूच्या 25 गावामधल्या 1000 शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित करतोय. आणि ते एकत्रित करत असताना त्यासाठी आम्ही कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे. गेल्या वर्षी कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून 1000 शेतकरी जे भाजीपाल्याचं उत्पादन घेतील आणि त्यातल्या त्यात सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला पिकवतील आणि तो भाजीपाला त्यासाठी लागणारी सगळी आदानं ही कारभारवाडीतून त्यांना दिली जातील. म्हणजे बियाणं इथून दिली जातील, वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय औषधं, सेंद्रिय खतं त्यांना इथून पुरवली जातील आणि त्यांना ती जी पिकं घेणार आहेत, भाजीपाल्याची आणि फुलाची पिकं घेणार आहेत, ती पिकं घेण्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे किंवा मनुष्यबळ म्हणण्यापेक्षा जी एक्सपर्टीज आहे त्या पिकातलं, ते एक्सपर्टीज सुद्धा कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी त्यांना देईल आणि त्यांनी पिकवलेला माल हा मार्केटपर्यंत पोहोच करणं आणि त्यांचं आलेलं बिल त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करणं, इथंपर्यंत कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी काम करेल. म्हणजे भाजीपाल्याचं उत्पादन तुम्ही फक्त घ्या, तुमचा भाजीपाला आमची गाडी येऊन तुमच्या शेताच्या बांधावरून कलेक्ट करेल, ती मार्केटमध्ये नेऊन विकेल आणि त्याचा येणारा पैसा हा तुमच्या खात्यावर पाठवून देण्याचं काम करेल. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यानं विकण्यासाठी भाजी त्याची बाहेर जायची गरज नाही, फुलं विकण्यासाठी बाहेर जायची गरज नाही, त्या प्रकारची व्यवस्था आम्ही कारभारवाडीत निर्माण करतो. ही दुसरी योजना झाली. तिसरी योजना आम्ही करतोय ती म्हणजे आम्ही 5 गुंठ जी जागा घेतलेली आहे त्याच्यामध्येच आम्ही 2 गोष्टी आणखीन करतोय. याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की एक दुकान काढतोय की त्या दुकानामध्ये कारभारवाडीमध्ये जी काही उत्पादनं होतील, म्हणजे तेल उत्पादित होईल, मिरची पावडर उत्पादित होईल, चटणी उत्पादित होईल, वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला उत्पादित होईल, फळं उत्पादित होतील, फुलं उत्पादित होतील किंवा तांदूळ, सूर्यफूल, भुईमूग ते उत्पादन होईल. आमच्याकडे पांढरा तीळ खूप चांगल्या पद्धतीचा येतो, ते उत्पादन होईल. त्याचं दुकान म्हणजे त्याची विक्री व्यवस्था ती सुद्धा आम्ही या ठिकाणावरूनच करतोय. म्हणजे आमच्याकडे दर आठवड्याला किमान 150 लोक येतात. ही 150 लोक जरी आमचे ग्राहक म्हणून इथं आले तरी त्यांच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणाहून देऊ. आमचे जे 1000 सभासद आहेत कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे, त्या 1000 सभासदांना दरवर्षी तूर डाळ लागते, हरभरा डाळ लागते, त्यांना ज्वारी लागते, जे आमच्याकडे पिकत नाही. त्या गोष्टी बार्शी किंवा मंगळवेढ्यातून आणल्या जातील संस्थेच्या माध्यमातून आणि त्या या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल की जेणेकरून त्याच्यातून त्या शेतकऱ्यांना 4 पैसे त्या शेतकऱ्यांचे वाचतील आणि चांगलं धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खत, औषध आणि बी बियाण्याचं दुकान सुद्धा आम्ही इथंच चालू करू की ज्या माध्यमातून कमीत कमी दरामध्ये, अगदी कमीत कमी फायद्यामध्ये ही सगळी आदानं शेतीसाठी लागणारी ती त्यांना घरपोच देण्याचं, म्हणजे त्यांचा भाजीपाला घेऊन येणारी गाडी दुसऱ्या दिवशी भाजीपाला आणायला जाताना ते त्या ड्रायव्हरकडे लिहून देतील की मला हे पाहिजे आहे, ते इथून त्याच गाडीतून त्यांना घरपोच देण्याचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून केलं जाईल. म्हणजे ह्या आमच्या भविष्यातल्या किंवा येत्या वर्षभरातल्या योजना आहेत. याच्यापूर्वी आम्ही प्रत्येक कुटुंबाला एक गांडूळ खताचा बेड बांधून दिला. माझ्या गावात 60 उमरे आहेत, 60 कुटुंब आहेत आणि 65 गांडूळ खताचे बेड बांधून तयार आहे. जर या 65 गांडूळ खतातला बेडमधून गांडूळ खत जर दरवर्षी काढलं गेलं आणि जर ते प्रॉपर वेनं शेतामध्ये गेलं तर आमच्या गावातली पूर्ण शेती पुढच्या 2 वर्षात सेंद्रिय होऊ शकते. तिथून पुढं 1ही रुपयाचं रासायनिक खत घालायला लागणार नाही, इतकी व्यवस्था आम्ही कारभारवाडीत करून ठेवली. आता हे खत तयार झालं, आम्ही शेतात नाही टाकलं तर दरवर्षी आमच्या गावातून आम्ही 27 लाख रुपयाचं खत विक्री करू शकतो. इतकी संधी ही आमच्यासारख्या गावामध्ये आहे. इतकी नैसर्गिक संसाधनांची म्हणजे टाकाऊ घटकांच्या पासून खत तयार करणं, गांडूळ खत तयार करण्याची उपलब्धता ही प्रत्येक गावामध्ये आहे. फक्त ते आपण शोधणं आणि त्याला त्या अनुषंगिक कन्वर्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. याबरोबरच आम्ही हायड्रोपोनिक संकल्पना राबवली. आम्ही शेतामधला मक्का बंद केला, कारण ऊस आणि मका ही दोन्ही एकाच प्रकारची एकाच स्तरातलं अन्न घेणारी पिकं आहेत. त्याच्याऐवजी आम्ही मक्का बंद केला आणि भाजीपाल्याची शेती करायला सुरुवात केली. मग आमच्या घरामध्ये असणारी 2-3 जनावरं, दुभती जनावरं कशावर जगू शकतील याचा विचार आम्ही करायला सुरुवात केली आणि हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आणलं. ट्रेमध्येच घरातल्या घरात मका पिकवायला सुरुवात केली आणि त्यासाठी येणारा जो भांडवली खर्च होता तो 24,000 होता एका युनिटला.
तो खर्च इफ्कोच्या माध्यमातून 50% त्यांनी आम्हाला अनुदान दिलं, 25% कृषी विभागाने आम्हाला अनुदान दिलं आणि जे 24,000चं युनिट होतं ते फक्त आमच्या शेतकऱ्यांना फक्त 3,000 मध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून झालं. म्हणजेच त्या जनावरांचा जो चाऱ्याचा प्रश्न होता तो घर बसल्या ट्रेमध्येच मका पिकवून त्यांना देणं सुरू झालं. ही योजना ऑलरेडी आम्ही कार्यान्वित केलेली. आता याच्या बरोबरीनं भविष्यात आणखीन एक योजना आता नुकतीच शरद पवार साहेबांच्या नावे एक योजना अस्तित्वात आलेली आहे, शरद पवार ग्राम समृद्धी योजना. आणि या माध्यमातून प्रत्येक गावागावांच्या मध्ये शेळी पालन आणि कुक्कुटपालन अशा प्रकारची युनिट व्हावीत या दृष्टिकोनातून अनुदान दिलं जातंय. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेशी त्याची लिंक केलेली आहे. आणि आता माझं पुढचं प्लॅनिंग आहे की जसं गांडूळ खताचे बेड्स आम्ही शेतकऱ्यांना बांधून दिले, त्यांनी फक्त जागा दाखवली, सगळा खर्च आम्ही केला आणि आलेला अनुदान संस्थेकडे घेतलं, 1,35,000 रुपये संस्थेला फायदा झाला. आज आमच्या डोक्यात आहे की आमच्या 60 कुटुंबामधल्या 40 कुटुंबांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिलाय आणि ह्या 40 कुटुंबांना एक कोंबड्यांचं युनिट म्हणजे 100 कोंबड्या असतील, देशी कोंबड्या, खडकी कोंबड्या ज्याला आपण म्हणतोय, आणि 10 शेळ्यांचं आणि एक बोकडाचं एक युनिट, अशी 2 युनिट संस्थेच्या माध्यमातूनच आम्ही बांधून देतोय. म्हणजे 50,000 रुपये अनुदान आहे कोंबड्यांच्या त्या शेडला आणि 50,000चं अनुदान आहे शेळीच्या शेडला. आम्ही ज्यावेळी एकत्रित बांधून देऊ त्यावेळी 1,00,000 रुपयाचं अनुदान एका कुटुंबाला येईल आणि अशा पद्धतीनं 40 कुटुंबामध्ये 40 लाख रुपयाचं अनुदान येईल. आणि प्रत्येक कुटुंबाकडे जर 100 कोंबड्या असतील आणि 10 शेळ्या असतील तर या माध्यमातून ते कुटुंब स्वयंपूर्ण व्हायला वेळ लागणार. माझ्या डोक्यातली मूळ संकल्पना आहे की कारभारवाडी हे स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे ऊसाचं उत्पादन येतंय, त्याच्यानंतर भाजीपाल्याचं उत्पादन येतंय, फुलाचं उत्पादन येतंय, याच्या बरोबरीनं दुधाचं उत्पादन येतंय. आता शेळ्या आणि कोंबड्या यांचं उत्पादन यायला लागलं तर आम्हाला दुसरं काही विकत आणायची गरज नाही. सगळ्याच गोष्टी आम्ही आमच्याच शेतामध्ये पिकवू शकतोय आणि जे काही जादा उत्पादन राहील ते आम्ही बाहेर विकून आमचा आर्थिक स्तर आणखीन उंचावू शकतोय. हे या माध्यमातून आम्हाला दाखवून द्यायचं. आणि स्वयंपूर्ण खेड ही संकल्पना ही कारभारवाडीतून बाहेर कशी जाईल आणि बाकीची आजूबाजूची गावं किंवा महाराष्ट्रभर हे लोन कसं पसरेल या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला प्रयत्न करायचे आणि त्याची सुरुवात ही आम्ही कारभारवाडीतून करू. सर, आता तुम्ही हे सगळं तंत्रज्ञान एवढं विकसित केलं आहात, तर गाव पण तुमचं विकसित होत आहे. समाजात आता काय आरोग्याविषयी जागृती सुरूच आहे की शेतातील म्हणजे रासायनिक खतांचा वापर करून आपण ज्या अन्न खातो ते आपल्याला आरोग्यदायी नाही आहे. ते आपण आता तुम्ही सेंद्रिय शेतीबद्दल बोलला की सेंद्रिय अन्न खाल्ल्याने आपलं आरोग्य व्यवस्थित राहते, त्याबद्दल तुम्ही समाजाला काय संदेश द्या? खरं तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती म्हणण्यापेक्षा पारंपरिक शेती ही काळाची गरज आहे. ज्यावेळी रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशक आणि तणनाशक आले, या माध्यमातून त्याचे अंश पिकामध्ये गेले आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे कॅन्सरसारख्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. आत्तापर्यंत आपण बघत होतो पंजाबसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण सापडत आहेत, पण तीच संख्या आता शिरोळसारख्या तालुक्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाढताना आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळं आज आमची जी सुरुवात आहे ती शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून आहे आणि त्यासाठीच आम्ही गांडूळ खताचे बेड तयार केले की जेणेकरून प्रत्येक कुटुंबाकडे असणारी 20 गुंठ जी जमीन आहे ती 20 गुंठ जमीन ही सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून किंवा त्या जमिनीचं आरोग्य चांगलं करावं की जेणेकरून त्या जमिनीतून येणारी पिकं ही खूप चांगल्या पद्धतीने येतील आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकलचा अंश नसेल आणि ती व्यक्ती म्हणून किंवा एक माणूस म्हणून आम्हाला खायला खूप चांगल्या पद्धतीची असते. हा बेस ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. हे जर आपण ठेवू शकलो नाही तर पुढच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या हाल अपेष्टांना आपल्याला सामोरं जायला लागणार आहे आणि हे टाळण्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जाणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, तरुणांसाठी माझा संदेश हाच राहील की त्यांनी फक्त आणि फक्त नोकरीच्या निमित्तानं बाहेर न जाता, आतापर्यंत आमच्याकडे ट्रेंड असा आहे की जो शिकला नाही त्यानं शेती करावी आणि जो शिकला आहे त्यानं नोकरी करावी. आज ज्यावेळी आपण इंजिनियर जे बाहेर पडत आहेत त्यांचा विचार केला तर ते MIDC मध्ये 10,000 आणि 8,000ला राबताना तुम्हाला बघायला मिळते. तर 20 गुंठ धारण क्षेत्र असणारी व्यक्ती 1,00,000 ते 1.5 लाख रुपये घर बसल्या मिळवू शकते, त्याच्या शेतातून मिळवू शकते. आणि मी म्हणतोय तशा पद्धतीनं जर 20 गुंठ धारण क्षेत्र असणाऱ्या कुटुंबाकडं
जर 10 शेळ्या असतील, एक 4-5 गायी असतील, त्याच्याकडे काही कोंबड्या असतील आणि त्याच्याकडं आंतरपिकाच्या माध्यमातून त्यानं फुल शेतीने भाजीपाल्याची शेती केली तर त्याच्या कुटुंबाला पुरून उरेल. किंवा तो 10 आणि 8 हजारसाठी जो बाहेर MIDC मध्ये जातोय त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन तो घर बसल्या मिळवू शकतोय. तितकी ताकद ही आपल्या जमिनीमध्ये आणि त्यामुळं त्यानं आपलं गाव न सोडता गावातीलच उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर पुरेपूर पद्धतीनं करून आपल्या गावाचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून त्यानं जर प्रयत्न करायला सुरुवात केली तर खेड्यांचा विकास दूर नाही. आणि भारत हा खेड्यांचा देश आहे. जर खेडी सुधारली तर भारत सुधारायला वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी आम्ही माझ्यापासून स्वतःपासून सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे. आणि समाज काय म्हणतोय याच्यापेक्षा मला काय वाटतंय आणि मला प्रूव्ह करून देण्याच्या दृष्टिकोनातून जर तरुणांनी प्रयत्न करायला सुरुवात केली तर निश्चित देश बदलायला वेळ लागणार. की पाट पाण्याच्या माध्यमातून पाणी देत आहे, मध्ये किती वेळ जातो आणि त्याच्यावर तुम्ही जरासा अभ्यास करायला लागा की जेणेकरून पाट पाण्यानं पाणी दिल्यानंतर वापसा अवस्था किती दिवस राहते. वापसा अवस्था म्हणजे त्या मातीमध्ये पाणी आणि हवा यांचं प्रमाण समान असायला पाहिजे की जेणेकरून आपण हातात ती माती घेतली आणि त्याचा बारीक मुटका तयार केला आणि तो टाकला तर तो जमिनीवर फुटायला पाहिजे. ती मातीची अवस्था म्हणजे वापसा अवस्था की ज्याच्यातून मुळं खूप चांगल्या पद्धतीनं पाणी आणि वेगवेगळ्या प्रकारची खनिजे घेऊ शकतात. ती अवस्था शेतामध्ये राहायची झाली तर ठिबक सिंचन शिवाय पर्याय नाही. ज्यावेळी तुम्ही पाट पाण्यानं पाणी देताय त्यावेळी खालच्या थरातले क्षार हे वरच्या थरामध्ये येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. पाट पाण्यानं पाणी देत असताना पाटामधलं तण शेतामध्ये येतं आणि खूप मोठ्या प्रमाणात भांगलणीवरचा खर्च आपला वाढतोय. जी लागण आपण करतोय, ऊसाची लागण करतोय, ती ऊसाची लागण ते डोळे जगण्याचं प्रमाण पाट पाण्याच्या पाण्यानं किंवा पाट पाण्यावर खूप कमी राहतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर ठिबक सिंचनवर जर तुम्ही शेती करायला सुरुवात केली तर निश्चित तुम्हाला जे उत्पादन आहे ते जास्त मिळू शकतंय. आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या प्रदेशाचा विचार करत असताना किंवा त्या ठिकाणाचा विचार करत असताना वडगावसारखं मोठं गाव तिथं आहे, तिथं लागणारा भाजीपाला किंवा चांगलं उत्पादन घेऊन, सेंद्रिय उत्पादन घेऊन तो भाजीपाला अगदी डोर टू डोर विकायचं म्हटलं तरी खूप मोठं ग्राहक वर्ग तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि खूप चांगला पैसा त्या माध्यमातून मिळू शकतो. म्हणजे फक्त ऊस आणि नगदी पिकांच्यावर म्हणजे ऊसावरच अवलंबून न राहता तुम्ही भाजीपाला, फुलाची शेती किंवा त्या अनुषंगिक दुसरी पिकं जर करायला सुरुवात केली तर निश्चित त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. शेतीसाठी सर तुम्हाला म्हणजे तुषार सिंचन का म्हणजे पद्धत ही करावी अशी वाटली नाही, त्यासाठी तुम्ही ठिबक सिंचन ही पद्धतच का निवडली सर? खरं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ही दोन्ही सुद्धा अत्याधुनिक सिंचनाच्या पद्धती म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. आमच्याकडे बऱ्यापैकी ऊसाचं उत्पादन घेतलं जातं आणि ऊसासाठी तुषार सिंचन पद्धत चालत नाही. खरं तर ती ठिबक सिंचन पद्धतीनंच पिकाच्या मुळाजवळ आपण पाणी देतो. तुम्ही भुईमुग असेल किंवा जी कमी उंचीची पिकं आहेत, गहू असेल, अशा प्रकारच्या पिकांना तुम्ही तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देऊ शकता. पण ऊसाची उंची सर्वसाधारण 15, 18, 20 फुटापर्यंत वाढते आणि 20 फुटावर तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देता येणं शक्य नाही. आता थोडंसं त्या अनुषंगिक प्रयत्न सुरू झालेत की ऊसाला सुद्धा तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देता येईल का, आणि काही ठिकाणी ते यशस्वी पण झाले. पण तो थोडासा खर्चिक प्रकल्प आहे आणि ज्यावेळी गावातील 131 शेतकऱ्यांना घेऊन आम्ही 100 एकरवर ठिबक सिंचन करायचं ठरवलं आणि त्याच्यामधल्या 1 गुंठ्याच्या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही ठिबक सिंचन द्यायचं ठरवलं, त्यावेळी मात्र खूप महाग असणारं तंत्रज्ञान आणि जे ट्रायल अँड एरर बेसिसवर सध्या तरी वापरलं जातं ते तंत्रज्ञान वापरणं योग्य नव्हतं आणि म्हणूनच आम्ही ठिबक सिंचन पद्धत वापरली. मी ज्यावेळी आमच्या पाणी पुरवठ्याचा विचार करतोय ना त्यावेळी हा सार्वजनिक आहे, कोऑपरेटिव्ह इरिगेशन स्कीम होती. आता ही कोऑपरेटिव्ह इरिगेशन स्कीम ठिबक सिंचन देऊ शकेल का, याचं उत्तर नकारात्मक आहे. कारण एक तर आमच्या 102 एकर क्षेत्रामध्ये 131 शेतकरी आहेत. दुसरी गोष्ट जवळपास 550 पेक्षा जास्त प्लॉट आहे. आता ह्या प्रत्येक प्लॉटला प्रत्येक दिवशी पाणी देता येईल का, हे देता येणं शक्य नाही, हेच उत्तर आहे त्याचं. म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, पाट पाण्यानंच पाणी द्यायला पाहिजे ही मानसिकता.
पण ज्यावेळी पाटपाण्यानं आम्ही पाणी देतोय त्यावेळी त्याच्यातून मिळणारं उत्पन्न, जमिनीची खालावत असलेली प्रत, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आम्ही विचार करायला लागतो त्यावेळी ते कुठंतरी बदलायला पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून एकत्रित आल्यामुळं ठिबक सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाला. म्हणजे एकटी व्यक्ती काहीच करू शकत नव्हती. एकत्रित केल्यामुळं एकतर खर्च कमी आला, ठिबक सिंचनचा खर्च कमी आला, आणि दुसरी गोष्ट त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून जे उत्पादन वाढायला पाहिजे ते उत्पादन वाढ शक्य झाली. आणि घरच्यांचा सपोर्ट, म्हणजे हे सगळं बोलत असताना याच्यावर ज्या काही चर्चा व्हायच्या त्या घरी व्हायच्या. त्यामुळं जे काही व्हायला लागलंय किंवा होऊ घालणार आहे ते खूप वेगळं आहे. कारण इथं एकटा नेताजी पाटील किंवा एकटी व्यक्ती नाही, तिथं सगळं अखंड गाव त्यांच्या बरोबरीनं ते काम करायला लागले. आणि त्यामुळं उलट त्यांना अभिमान होता की हा काहीतरी नवीन करायला लागलाय आणि सगळ्या गावाला बरोबर घेऊन करायला लागलाय. त्याच्यामध्ये काही सडोली खालसामधले सुद्धा शेतकरी आहेत. आणि त्यामुळं अशा प्रकारची योजना राबवली जाते आहे आणि अखंड गाव ठिबक सिंचन खाली येत आहे. आणि महाराष्ट्रातलं आमचं एकमेव गाव आहे की जे एकाच पाईपलाईनवर अखंड गाव ठिबक सिंचननं पाणी दिलं जात आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी होत आहे, पण काही शेतकरी एकत्र आलेत आणि त्यांनी ठिबक सिंचन प्रकल्प केले. आणि त्यामुळे हे काहीतरी नवीन होतं आणि लोक एकत्र येणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा घरच्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी सपोर्ट मिळत गेला. आज सुद्धा तो मिळतो. सर, माझा एक प्रश्न आहे की आपल्या गावामध्ये 62 उमरा आहे आणि 102 खातेदार, 131 खातेदार आहेत. तर आपण जे प्रयोग केला ते मोस्टली शेतकऱ्यांच्यासाठी आहे की ज्यांची स्वतःची भले 10 गुंठे का असेना पण त्यांची जमीन आहे. पण आपल्या गावामध्ये शेतमजूर आहेत का आणि त्यांच्यासाठी आपला काय प्लॅन आहे याच्याबद्दल काय थोडंसं? खरं तर आमच्याकडे 102 एकर जी जमीन आहे ती आमच्या 62 जो उमरा आहे, म्हणजे 62 कुटुंब आमच्या गावातले आहेत आणि बाकीची सडोली खालसामध्ये. असं एकूण 131 शेतकऱ्यांना आम्ही ठिबक सिंचन दिली. आमच्याकडं जे खातेदार आहेत त्याच्यामध्ये 1 गुंठ्याचं पण क्षेत्र आहे. म्हणजे शेतमजूर असल्यातच ते जमा आहे. आता ज्यावेळी मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सांगितले, म्हणजे जे शेतमजूर आहेत त्यांना मी 100 कोंबड्या आणि जर 10 शेळ्यांचा प्रकल्प दिला तर त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या 2-3 माणसांना सहजगत्या काम मिळू शकेल. म्हणजे फक्त हे ज्यांच्याकडं शेती आहे त्यांच्यापुरतंच मर्यादित आहे का? नाही, निश्चित नाही. म्हणजे एक तर आमच्या गावात बोटावर मोजण्यासारखेच कुटुंब ज्यांच्याकडे शेती नाही असे आहेत. कमीत कमी 5 ते 6 गुंठ तरी किमान जमीन त्यांच्याकडे आहे. त्यामुळं अल्पभूधारक शेतकरी आपण म्हणू शकतो किंवा अति अल्पभूधारक शेतकरी ते आहेत. आणि यांच्यासाठी फक्त शेती करून परवडणार नाही. म्हणजे ते शेतमजूर जितके मिळवतात तितकेच ते पैसे पूर्वी मिळवत होते. पण ज्यावेळी त्यांनी भाजीपाला करायला सुरुवात केली, ऊसाचं उत्पादन घेतलं किंवा फुलाची शेती केली, त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पैसे मिळवायला लागले. आणि आता आम्ही जे काही प्रकल्प करायला लागलो, मग इथं मिरची कांडप यंत्र असेल, ऑइल मिल असेल किंवा भाजीपाला संघामध्ये लागणारी मनुष्यबळ असेल, म्हणजे तो काय शिकलाय, खताचं दुकान असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आमच्या प्रोडक्टचं दुकान असेल किंवा महिलांसाठी रोजगार असेल, ह्या सगळ्यामध्ये आम्हाला किमान 101 लोक लागणार. आता ह्या 100 लोकांना मी रोजगार देऊ शकतोय, पण काम करणारी 100 लोकसंख्या आमच्या गावात नाही. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता गावात होते आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि रोजगार हे सगळ्यांना उपलब्ध होत असल्यामुळं गावातून बाहेर जाणारा जो वर्ग आहे तो आपोआपच कमी होईल आणि खऱ्या अर्थानं त्याला गावातच त्याच्या गरजा चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतील. अशा पद्धतीनं आमचं नियोजन आहे. नमस्कार. जागतिक जल दिन 22 मार्च रोजी साजरा केला जातो आणि या जागतिक जल दिनानिमित्त आज आपण डॉक्टर नेताजी पाटील दूधसागर महाविद्यालय बिद्री येथील भूगोलशास्त्राचे प्राध्यापक आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण गावाचा कायापालट केलेला आहे त्यांची आपण मुलाखत घेतलेली आहे. प्रत्येक सजीवासाठी पाणी हे अत्यंत गरजेचं आहे. पण आजचा पर्यावरणाचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न पाहता पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत आहे.
केवळ पिण्याचे पाणी नाही तर शेतीचे पाणी, आणखी उद्योगासाठी लागणारं पाणी, या सर्व प्रकारच्या पाण्याचा एक गंभीर प्रश्न आज समाजामध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि यासाठी पाण्याचं नियोजन करणं, पाण्याचं साठा करणं हे फार महत्त्वाचं ठरतं आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीने आपल्याकडे असणाऱ्या पाण्याचं संपूर्ण नियोजन करणं, कमीत कमी पाण्यामध्ये आपला विनियोग करणं किंवा आपलं जीवन चरितार्थ चालवणं, शेतीसाठी लागणारं पाण्याचा योग्य ते व्यवस्थापन करणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. आणि यासाठी काही व्यक्ती आपल्या आयुष्यभर धडपडत आहेत आणि त्या आपल्याला काही संदेश पण देत आहेत. त्या अशा संदेश देणाऱ्या व्यक्तींपैकीच एक म्हणजे डॉक्टर नेताजी पाटील सर. त्यांच्या मुलाखतीमधून आज आपल्याला समजलं आहे की नेमकं त्यांना हा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीनं उमगला आणि या प्रश्नावरती नेमकं त्यांनी व्यवस्थापन कसं केलं, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी कसा केला, या संपूर्ण म्हणजे त्यांच्या मुलाखतीमधून ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. आणि अशा व्यक्तींची मुलाखत घेण्यामध्ये देखील आपल्याला एक विशेष असं समाधान मिळतं की ज्याच्यामुळे आपल्याला अशा व्यक्ती अनेक लोकांपर्यंत पोहोचवता येतात आणि त्यांनी केलेलं काम हे निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. खरं तर पुष्कळसे शिक्षक हे आपल्या कामापुरताच निगडीत राहतात किंवा आपला विषय हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत राहतात आणि त्यामधून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असतात. परंतु वर्गामध्ये शिकवणं वेगळं आणि प्रत्यक्ष फील्डवरती किंवा प्रत्यक्ष मातीवरती काम करणं किंवा प्रत्यक्ष समाजामध्ये काम करणं, एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करणं आणि तो प्रश्न सोडवून समाजाच्या उपयोगाकरिता काही नवं करणं हे मात्र आता दुर्मिळ होत चाललंय. आणि अशा पार्श्वभूमीवर डॉक्टर नेताजी पाटील यांनी केलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे. कारभारवाडी नावाचं त्यांचं एक अत्यंत छोटंसं गाव आहे की जिथं त्यांनी पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजनांमधून शासकीय अनुदान मिळावलं आहे आणि हे अनुदान प्रत्येक घरापर्यंत कसं पोहोचेल हेही त्यांनी पाहिलं आहे. शिवाय त्यांच्या सोसायटीचं हे व्यवस्थापन किंवा कामकाज हे संपूर्ण डिजिटल पद्धतीनं चालत आहे. हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे, जिथं माणसांना पूर्ण वेळ थांबावं लागत नाही. ते त्यांचं दुसरं काम करू शकतात आणि पाण्याचं व्यवस्थापन हे यांत्रिक पद्धतीनं करता येतं किंवा संगणकीय पद्धतीनं करता येतं. अशा अनेक नवनव्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि गावाचा विकास केलेला आहे. गावाच्या विकासामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. अशा या डॉक्टर नेताजी पाटील यांची मुलाखत आज आमच्या विद्यार्थ्यांनी घेतली आणि ही मुलाखत आता आमच्या यूट्यूब चॅनलवरती पण प्रसारित होईल आणि आपण सर्वजण ती पाहाल, त्याच्यामधून काही बोध घ्याल अशी आशा मला वाटते. आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय जलदिनानिमित्त आम्ही केलं आहे. खरं तर सरांची मुलाखत ही प्रत्यक्ष आम्ही घेणार होतो आणि मुलाखतीमधून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रश्नोत्तरामधून त्यांना अधिक माहिती मिळाली असती. परंतु कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती काही गोष्टींवरती आपल्याला निर्बंध आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन, त्यांच्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांनी ही मुलाखत घेतलेली आहे. पाणीतज्ञ तर असं म्हणतायत आता की कोरोनापेक्षाही भयंकर संकट म्हणजे हे पाण्याचं संकट आहे आणि 2025 पासून तर आपल्याला पाण्याचा भयंकर तुटवडा भासवणार आहे. पर्यावरणामध्ये होणारे बदल, तापमानातले बदल आणि हे अस्थिरपणाने चालणारं हे संपूर्ण चक्र, म्हणजे कधी पाऊस अधिक, कधी तापमान अधिक किंवा काय, त्यामुळं अशा या अस्थिर वातावरणामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि असं नियोजन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपल्याला डॉक्टर नेताजी पाटीलांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा उपयोग आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातही कराल आणि पाण्याचं महत्त्व जाणून घ्याल. कारण का 2021 सालच्या या आंतरराष्ट्रीय जलदिनाची थीमच आहे पाण्याचे मूल्य, म्हणजे व्हॅल्यू फॉर वॉटर.
पाण्याचं मूल्य आपल्याला समजणं अधिक गरजेचं आहे. मूल्य समजल्यानंतरच आपण त्याच्यावरती काही काम करू शकतो आणि हे काम ऑलरेडीच डॉक्टर नेताजी पाटील यांनी केलेलं आहे. याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि विद्यार्थ्यांनी ही मुलाखत घेतली ते आमचे यशस्वी विद्यार्थी आणि आमच्या भूगोलशास्त्र विभागाचे सहकारी डॉक्टर M.A. पाटील, डॉक्टर दिनेश भंडारे यांनी देखील या मुलाखतीमध्ये सक्रिय सहभाग दाखवलेला आहे. आणि ही मुलाखत आता आपल्या YouTube चॅनलवरती प्रसारित होते आहे. ही मुलाखत आपण जरूर पाहावी आणि आपले काही प्रश्न असतील तर थेट आपण डॉक्टर नेताजी पाटील यांना भेटलात तरीही हरकत नाही. व्यक्तिशः कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्यांना भेटा, त्यांच्या शेतावरती जाऊन या आणि त्यांनी केलेले हे पाण्याच्या व्यवस्थापनाचे प्रयोग नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन करण्याविषयीचे धडे प्रत्यक्षात पाहता येतील आणि तुमच्या जीवनातही त्याची अंमलबजावणी करता येईल. डॉक्टर नेताजी पाटील यांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन करते आणि या मुलाखतीसाठी त्यांनी सहयोग दाखवला. आणखीन आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरं दिली आणि आपल्या ज्ञान कशा पद्धतीने वापरता येईल याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद.